पोह्यांमध्ये बेसनचा घोळ मिक्स करून ही रेसिपी बनवून बघा. अप्रतिम चवीला लागते आणि सोबतच तुमचे खूप सारे पैसे वाचतील. चवीला भन्नाट असणारी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर आता आपल्याला पूर्वतयारी करायची, ती म्हणजे इथे बघा मी घेतलेले आहेत हिरवे मटार आणि गाजर. तुम्हाला आवडतील त्या भाज्या घ्या आणि त्या थोड्याशा उकडून घ्या, म्हणजे आपल्याला पुढे कृती करायला सोपी पडेल. त्यानंतर आता सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये मी घेते 3 चमचे बेसन. बेसन चाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. तर रेग्युलर जे आपण घरामध्ये बेसन वापरतो ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालते मी हळद. तर साधारण पाव चमचा एवढं मी हळद घातली, यामुळे कलर खूप छान येतो आपल्या रेसिपीला. तर बेसन नक्की घालून बघा. आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपण ह्याचा असा घट्टसर असा घोळ करून घ्यायचा आहे. जास्त पाणी घालायचं नाही, एकदम घट्ट असं, आपल्याला एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही, असं मध्यम असं आपल्याला ह्याचा गोळ किंवा पेस्ट म्हणू शकता, पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर यामध्ये ना गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत, म्हणून थोडा वेळ फेटून घ्या. व्यवस्थित फेटलात का हे बेसनचा घोळ आहे छान असा सेट होतो. त्यामुळे मी कमीत कमी 2-3 मिनटं व्यवस्थित याला फेटून घेते. तर बघा बेसन आपलं सेट होण्यासाठी साईडला ठेवूया. पुढे काय करायचं आहे ते पाहूया. तर इथे आपल्याला लागणार आहेत 1 कप पोहे. आपण जे कांदा पोहे खाण्यासाठी पोहे घेतो ते पोहे घ्यायचे आहेत. तर हे पोहेही ठेवूया साईडला आणि पाहूया पुढे काय करायचं आहे. तर इथे मी बघा 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचे आहेत, त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत. हे आपण आता स्मॅश करून घेऊ शकतो किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता. पण यामध्ये कसं गुठळ्या वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजेत, त्यामुळे मी स्मॅश करून घेते. तुम्ही किसून घेऊ शकता. हाताने कुस्करू नका, त्यामुळे काय होतं यामध्ये ना छोटे छोटे गुठळ्या राहतात, मग ते आपल्याला रेसिपी करायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मिक्स व्यवस्थित झाले पाहिजे. तर बटाटे बघा आपले छान असे स्मॅश झालेले आहेत. अजिबात यामध्ये आता कुठल्याही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत. आता तुम्ही जर छोट्या साईजचे बटाटे असतील तर 4 बटाटे घेऊ शकता. हे साधारण मोठे होते म्हणून मी 2च घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूया आपण जे सुरुवातीला भाज्या उकडून ठेवल्या होत्या, ते मटार आणि गाजर. यामध्ये तुम्ही बीन्स घालू शकता, कॅप्सिकम घालू शकता, शिमला मिरची. त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. 1 चमचा घालते चिली फ्लेक्स, किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडर घातलात किंवा हिरवी मिरची काउट करून घातलात तरी चालेल. सोबतच 1 चमचा पिझ्झा मिक्स घालते. मुलांना हे खूप आवडतं, त्यामुळे मी 1 चमचा पिझ्झा मिक्स घालते. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, यामुळे कलर खूप छान येईल. अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे आणि चटपटीत फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते, किंवा तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. चवीनुसार घालूया मीठ आणि हे परत आपण व्यवस्थित स्मॅश करून घेऊया, कारण भाज्या घातल्या त्याही थोड्या आतमध्ये स्मॅश झाल्या पाहिजेत. त्यामुळे मी परत स्मॅशाने स्मॅश करून घेते. तर बघा छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. तर भाज्या आपले छान असे स्मॅश झालेले. आता यामध्ये आपण पोहे घातलेले आहेत. तर पोहे लक्षात ठेवा, आपण भिजवलेले वगैरे नाही आहे, सुकेच पोहे घातलेले आहेत. डायरेक्ट वापर करायचे आणि यामध्ये आपण हा बेसनचा घोळ जो करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट झालेला आहे, यामध्ये गुठळ्या अजिबात नाही आहेत. तर आता हा बेसनचा घोळ आपण पोह्यांवरती घालून घ्यायचा आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला, कारण आपण यामध्ये भाज्याही घातलेल्या आहेत, बेसनचा घोळही आहे. त्यामुळे काय होईल, जे पाणी सुटेल ना भाज्यांना वगैरे, कांदा घातलेला आहे, तर जर पाणी सुटलं तर मग हे जे पोहे आपण घातले आहेत ते सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतील आणि व्यवस्थित सेट होतील. तर आता हे बघा मस्त असं सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता घालते थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हलकं असं मिक्स करून घेऊया. सुरुवातीला मी कोथिंबीर नाही घातली, कारण आपल्याला हे छान मिक्स करायचं होतं. तर कोथिंबीर घातली असती तर एकदमच त्याचा स्मॅश झाली असती, त्यामुळे मी नंतर मिक्स करते आणि हलक्या हाताने आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा मिश्रण आपलं तयार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकतं, पण तुमचे खूप सारे पैसे वाचतील. तर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. आता काय करायचं, हे मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे ना मी 2 प्रकारे तुम्हाला स्नॅक्स कसं बनवायचं ते दाखवणार आहे रेसिपी.
तर इथे मी छोटासा बॉल घेतलेला आहे, त्याला हाताने गोल असं करून चपटा असा पॅटीसचा शेप द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित याला गोल करून घ्यायचं. हातावरती असं रोल फिरवलात का याचं पॅटीस तयार होतं. तर बघा या पद्धतीने आपण याला गोल असा शेप दिलेला आहे. तर सर्व पॅटीस मी बनवून घेते थोडे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरी रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते मेयोनीज. तर 2 चमचे मी इथे मेयोनीज घेतलेला आहे. सोबतच 2 चमचे टोमॅटो केचप घेते आहे. जर आपल्याला लागलंच तर अजून आपण नंतर एखाद चमचा आपण वापरू शकतो, पण सुरुवातीला 2 चमचे आधी मिक्स करून बघा. जर वाटलं तरच तुम्ही अजून घालू शकता. तर आता मेयोनीज ऐवजी तुम्ही शेजवान चटणीही वापरू शकता, पण मेयोनीज आणि टोमॅटो केचपचा टेस्ट खूप छान येते दोन्ही मिक्स. त्यामुळे मी इथे मेयोनीज आणि टोमॅटो केचप वापरलेला आहे. तर बघा ह्याचा कलर थोडा फिका वाटतो आहे ना, त्यामुळे मी अजून 1 चमचा यामध्ये टोमॅटो केचप मिक्स करते. तर 1 चमचा अजून मी टोमॅटो केचप घातलेला आहे. हा चटपटीत मेयोनीज तंदुरी फ्लेवरसारखा लागतो आणि खूपच छान लागतो. तर हे सॉस आपला तयार झालेला आहे होममेड. त्यानंतर इथे बघा दुसरी रेसिपी आपल्याला बनवण्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आणि ग्लासच्या साहाय्याने आपण याला कट करून घेणार आहोत. तर इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत. त्याचा आतला आपल्याला गोल भाग कट करायचा आहे. या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि हे जे साईडचं कॉर्नर आहे उरलेले आहेत त्याचाही आपण वापर करणार आहोत. कुठलीही वेस्ट होणार नाही इथे. तर हे असे गोल मी कट करून घेते थोडे. किती छान दिसत आहेत बघा. आणि हे जे उरलेले आपले साईडचे एजेस असतात त्याचा आपण ब्रेड क्रम्स बनवणार आहोत, ज्याचा आपण वापर पुढे करणार आहोत. आता हे मेयोनीज बनवून घेतलेले आहे ते ब्रेडवरती लावून घेऊया आपण. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, किंवा मेयोनीज नसेल तर नुसतं टोमॅटो केचप वापरला तरी चालेल. तर पूर्ण एका साईडला लावून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं पोहे आणि बटाट्याचं, ते थोडंसं घेऊन वरती गोल करून याला पूर्ण असं ब्रेडला आपण कवर करून घेणार आहोत दोन्ही साईडने. तर आधी एका साईडने कवर करून घ्यायचं आहे. आता याला पलटून आपण दुसऱ्या साईडनेही मेयोनीज लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही कधी रेसिपी ही बनवली आहे का, मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कशी वाटत आहेत तेही सांगा. याआधीही माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या तुम्ही पाहू शकता. तरी दोन्ही साईडने आपण व्यवस्थित मेयोनीज लावून घेतलेला आहे आणि परत आता थोडंसं मिश्रण घेऊन त्याला गोल असं करून घ्यायचं आहे चपटप. आणि याला व्यवस्थित साईडनेही पूर्ण पॅक झालं पाहिजे. हाताने थोडं थोडं ओढून असं घेतलात ना की हे दोन्ही साईडने आपल्याला पॅक करता येतं. तर बघा या पद्धतीने मी ब्रेड ही आतमध्ये व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि गोल हाताने शेप देऊन यालाही आपण पॅटीसचा शेप दिलेला आहे या पद्धतीने. तर आता काय करायचं आहे, आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, किंवा मग तुम्ही कॉर्नफ्लोअरही घेऊ शकता. थोडंसं मीठ घालते आणि यामध्ये पाणी घालून आपण याची पातळ पेस्ट करून घेणार आहोत. मुलं ही खूप आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला बनवायला फरमाईश करतील, एवढी जबरदस्त ही रेसिपी लागते. तर आता आधीच सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं, कारण जर जास्त पाणी घातलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे थोडं पाणी घालून आपण मिक्स करत जायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा असं पातळ असं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे आणि आपले ब्रेड क्रम्स मी करून घेतलेले जे साईडचे एजेस निघाले होते ते मिक्सरमध्ये फिरून याचे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. आता आपण जे सुरुवातीला जो प्लेन पॅटीस केला होता त्याला आपण या गव्हाच्या पिठाच्या पेस्टमध्ये बुडवून घेणार आहोत. फोकच्या साहाय्याने काय होतं, एक्स्ट्रा जेही असेल तेही निघून जातं. आणि याला लगेचच आपण ब्रेड क्रम्सवरती ठेवूया आणि पूर्ण ब्रेड क्रम्सने याला कवर करून घेऊया. पावांचा चुरा पूर्ण व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आपल्याला. हलक्या हाताने करा, नाहीतर काय होतं, आपण जर प्रेशर दिलं ना तर ब्रेड क्रम्स आहे ते जास्त ओलसर होतील आणि मग पुढे आपल्याला
जेव्हा आपण अजून पॅटीस बनवणार तेव्हा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे हलक्या हाताने याला फक्त कोट करत जायचं आहे या पद्धतीने. आता दुसरा जो आपण आतमध्ये ब्रेड घातला होता तेही मी पॅटीस इथे घेतलेला आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपण या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचं आहे. फोकने किंवा चमचाही तुम्ही घेऊ शकता, पण एक्स्ट्रा जे बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे. नाहीतर काय होईल, ब्रेड क्रम्स लवकर खराब होतील, ओलसर होतील ना, त्यामुळे एक्स्ट्रा बॅटर काढून घेतलं की सोपं पडतं. आणि मग व्यवस्थित आपण ब्रेड क्रम्स सर्व बाजूने लावून घ्यायचे आहेत. तर मस्त असा पूर्ण व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचा आहे. याआधीही माझ्या चॅनलवरती खूप सारे स्नॅक्सच्या रेसिपी आहे, त्या तुम्ही पाहू शकता. आता पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण मी ते पॅनमध्ये फ्राय करते आहे. तर हे दोन मी जे आपण ब्रेडचे पॅटीस बनवून घेतले होते ते घेतलेले आहेत आणि हे दोन प्लेन. आणि मध्यम गॅसवरती आपण छान असे थोडेसे सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहोत. गॅस मध्यमवरतीच ठेवा, म्हणजे व्यवस्थित हे जे पॅटीस आहेत तळले जातील. तर एका साईडने आधी व्यवस्थित फ्राय होऊ द्या, नंतरच त्याला पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवा. तलगद हाताने आपण याला पलटून घेऊया आणि फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने. दोन्ही साईडने व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेले आहे. बघा थोडा कलर चेंज झालेला आहे, अजून थोडंसं डार्क कलर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. मुलं काहीतरी नेहमी घरी फरमाईश करतात, हे बनवा ते बनवा, तेव्हा तुम्ही हे स्नॅक्स नक्की बनवून घ्याला, मुलंही आवडीने खातील. तर हे बघा मस्त एकदम मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने आपलं हे स्नॅक्स फ्राय झालेलं आहे. कलर बघा किती छान आला आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. आणि जेव्हा तुम्हाला हे पार्टी वगैरे असेल, बनवायचं असेल, तर आदल्या दिवशी तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि जेव्हा सर्व करायचं असेल तेव्हा फ्राय करून पटकन सर्व करू शकता. तर आपलं हे पॅटीस तयार आहे गरमागरम. तर दोन पद्धतीने आपण हे पॅटीस बनवलेले आहेत. त्याचा आता पुढे कसा वापर करायचा ते मी सांगणार आहे. तर हे बघा, आपण जे ब्रेड आतमध्ये घातलं होतं म्हणजे आपला झाला आहे उलटा पुलटा बर्गर, जो तुम्ही खाण्यासाठी बर्गर बनची गरज नाही आहे, झटपट तुम्ही खाऊ शकता सॉसेस बरोबर. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आपण जे दुसऱ्या पॅटीस बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते बर्गर बन. तर हे घरच्या घरी बर्गर कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मधून कट करून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये थोडंसं आपण याला गरम करून घेणार आहोत. थोडंसं हलकासा, जास्त डार्क कलर करायचा नाही आपल्याला. तर बघा थोडासा हलकासा कलर आला तर आपण याला काढून घेणार आहोत आणि पुढे कसं बनवायचं आहे ते पाहूया. तर एका डिशमध्ये मी बर्गर हे बन घेतलेला आहे. आता हा जो वरची साईड आहे त्याला आपण उलटा करून ठेवणार आहोत आणि यावरती लावणार आहोत जो आपण मेयोनीज सॉस बनवला होता. तर इथे बर्गर मेयोनीज पण तुम्हाला मिळेल, पण आपण घरच्या घरी जर तुमच्याकडे व्हाईट मेयोनीज असेल व्हेज तर तुम्ही बनवू शकता. तर थोडं जास्त मेयोनीज लावून घेऊया आणि यावरती काय करणार आहे, इथे मी कांद्याचे स्लायसेस कट करून ठेवल्या होत्या. बर्फाच्या पाण्यात ठेवायचे, म्हणजे हे जे ओनियन स्लायसेस आहेत थोड्या कडक होतात आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतात, खूप छान लागतात. तर तुम्ही थोडा पाण्यामध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. तर थोडेसे हे स्लायसेस लावल्यानंतर आपण इथे टोमॅटोचे स्लायसेस लावणार आहोत आणि यावरती आपण जी प्लेन पॅटी केली होती बिना ब्रेडची ती घालून घेणार आहोत. एक एक ठेवायची आहे. आणि आता जी दुसरी खालची साईड आहे त्याला आपण काहीही लावणार नाही आहोत, ही अशीच प्लेन बाजू ठेवायची. यामुळे काय होईल, जर तुम्ही सॉसेस मेयोनीज वगैरे लावला तर ही पॅटी आहे ती सॉगी होते, सॉफ्ट होते आणि मग खाण्यासाठी मजा येत नाही. जर तुम्ही असेच प्लेन ठेवलात तर एकदम मस्त कुरकुरीत लागते आणि चवीला जेवढी सुंदर लागते ना, की तुम्ही नेहमी या पद्धतीने बनवाल. तर ही रेसिपी दोन्ही तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.